आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंसंदर्भातली ही बातमी आहे। जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। अंतरवाली सराटीत ते उपोषणाला बसले आहेत। पोलीस भरतीत सरकारी अधिकारी जातीयवाद करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। तर बोगस कागदपत्रवाल्यांना तुम्ही IAS बनवताय, मात्र खरी कागदपत्र असताना मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। गोरगरिबांची क्वालिटी असून सुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन। म्हणून सरकारला विनंती की तुम्ही EWS पण सुरू ठेवा। EWS तुमच्यामुळे बंद झालेलं आहे, मराठ्यांमुळे नाही। कोणचं माकड काय म्हणतं त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं, कारण EC-BC दिल्याच्या नंतर सरकारनं EWS बंद केलं, हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही। आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही EWS पण सुरू ठेवा। विद्यार्थ्याला EWS मधून जायचं असेल EWS मधून जातील, EC-BCतून जायचं असलं तर जातील, कुणबीतून OBCतून जायचं असलं तर जातील। परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता, त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेलाय, हिंगोलीचा। त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो, परंतु ऑप्शन आहेत दिले पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं। मला सांगितलं आहे तुला हे जमणार नाही, तू ओपनमध्ये जाय। आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे, त्या कोण पोलीस होता ना, काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या, त्याला 6 महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची। त्याच्यात नाही दिलं तर ओपनमध्ये टाका, नाही तर हाकलून द्या। ते मान्य आहे आम्हाला। बाकीच्याला एक न्याय, बोगस पुस्तकं गोळा करते आणि ते IAS जमते त्यांना, आणि आमचं खरं असून जमाना वारे सरकार परत म्हणते तुम्ही चिडताय। मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटोळं होऊ नये म्हणून चिडतो।